नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ 250 ते त्यापेक्षा जास्त अधिक तालुके याचे नुकसान भरपाईच्या ग्रस्त झालेले आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय काय मदत जाहीर केली आहे? वीज बिल माफ केले, 47,000 मदत दिली आहे, महसूल वाढ दिली आहे, परीक्षा फी दिली आहे, वारसांना 4 लाख रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बघायचं आहे की कोणते तालुके आता नवीन पुन्हा मंजूर झाले आहे. 9 तारखेला एक जी आर आला होता, परत त्या जी आरमध्ये वाढ झाली आहे आणि 32,000 कोटीचे पॅकेज सरकारने जाहीर झाले आहे. मंजूर तालुक्यांची यादी आपण बघणार आहोत. यामध्ये तुमचा तालुका आहे का हे आता तुम्हाला बघायचं आहे. त्याचबरोबर आता आपले गाव पण याच्यात येणार आहे का, या सर्व माहितीसाठी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. महत्त्वाची काय अपडेट आहे? अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025 जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या सर्व सीझनची आता नुकसान भरपाई सरकारने जी आर मार्फत जाहीर केली आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये खरीप पिकाचं नुकसान झालं आहे. या खरीप पिकांमध्ये जे काही महत्त्वाची पिके आहे यामध्ये आपण म्हणू शकतो बघा, ज्वारी असेल, बाजरी असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, फळवर्गीय पीक आहे. या सर्व पिकांना त्यांच्या खर्चाच्या आणि उत्पन्नाच्या पटीमध्ये सरकारने मदत जाहीर केली. एकूण 32,000 कोटीचं पॅकेज आहे. परंतु जर आपण खर्चाचा विचार जर केला, सोयाबीनचं उदाहरण घेतलं तर हेक्टरी 15,000 रुपयापर्यंत अनुदान आहे. परंतु आपण जर उत्पादन बघितलं तर सोयाबीनमध्ये कमीत कमी नफा हेक्टरी 50 ते 60,000 रुपये आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे लावलेला खर्च सुद्धा आता शेतकऱ्यांना मिळत नाही. सरकारने योग्य ती दखल घेऊन यामध्ये पुन्हा बदल करणं अपेक्षित आहे. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रात आजच्या स्थितीला सरकारने काय जी आर आणलेला आहे. 10 तारखेचा जी आर आहे. 9 तारखेच्या जी आरमध्ये थोड्याशा परत एकदा राज्यात बघा, जून ते सप्टेंबर अतिवृष्टीचे रिलीफ पॅकेज सरकारने जाहीर केलेलं आहे. मग याच्यामध्ये जे काही पहिल्या काही त्रुटी होता त्याच्यामध्ये चेंजेस केलेला आहे. याच्यामध्ये जे काही नवीन अनुदान आहे ते नवीन अनुदान सुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे. मग नुकसान खरडून जाणे, विहिरीचं नुकसान असेल, मनुष्य असेल, घरची पडझड असेल, याच्यानुसार रिलीफ पॅकेज जाहीर केलेलं आहे. आणि त्याच्यानुसारचे लेटेस्ट अपडेट काय आहे बघा, याच्यामध्ये बघा, पशु आणि असेल ग्रस्त मृत व्यक्तींना 4 लाख रुपये, अवयव नसलेल्यांना 74,000, आर्थिक सहाय्य जखमी व्यक्तींना 16,000 ते 54,000, पूर्ण नष्ट झालेल्यांना त्याचप्रमाणे मेंढी, शेळा, दुधाळ जनावरे यांच्यासाठी सुद्धा अनुदान केलेलं आहे. त्यानुसार हा जी आर आपण गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेला आहे. गोठा असेल, झोपडे असेल, पण त्याच्यामध्ये चेंज काय आहे बघा, शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल किंवा शेतजमिनीचं नुकसान झालेलं असेल, मत्स्य व्यवसाय असेल, या सर्वासाठी सरकारने नवीन अपडेटेड जी आर जाहीर केलेला आहे. बोटींचं नुकसान असेल. मग आता बघा, तालुक्यांची यादी कृषी विभागामार्फत ही आता 10,000 रुपये, इतर जी काही घोषणा आहे त्या पशुसंवर्धन असेल, या सर्व ठिकाणून आता यादी जाहीर झालेली आहे, जी आर झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता बघा, नवीन काही तालुक्याची यादी आहे ती नवीन यादी आपल्याला पाहायची आहे. नवीन यादीमध्ये सरकारने तालुके जाहीर केलेले आहे, कोणत्या कोणत्या तालुक्यांमध्ये नुकसान झालेलं आहे. यामध्ये आपल्याला महत्त्वाचे जे काही तालुके आहे, एकूण 251 तालुके होते, परत काही सरकारने चेंज करून रोजगार हमी योजना असेल, पायाभूत सुविधा असेल, या सर्वाचा जी आर आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. आता आपल्या सर्वात महत्त्वाचं आहे बघा की नवीन सरकारने काय अपडेट यामध्ये केलेले आहे. तर यामध्ये अपडेट अशी आहे की जी काही रक्कम आहे ती रक्कम वाढवलेली आहे, किंवा परीक्षा शुल्क असेल, लाईट बिल असेल माफ. आता बघा, नवीन यादी काय आहे की 2025 मध्ये जे काही नुकसानग्रस्त झालेले आहे तालुक्यामध्ये, नवीन तालुके कोणते, अंशतः आणि पूर्णतः अशा 2 गोष्टी केलेल्या आहेत. अंशतः म्हणजे ज्या तालुक्यांमध्ये थोडं नुकसान झाले आहे, आणि पूर्णतः म्हणजे पूर्ण नुकसान झाले आहे. अशा ठराविक तालुक्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे. एकूण लिस्ट आपल्या maharashtragr.com या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. MahaEGR या पोर्टल अंतर्गत ही माहिती आपल्याला मिळालेली आहे. मग याच्यामध्ये बघा, शासन निर्णय काय आहे, जी काही नुकसान झाले आहे या नुकसानीसाठी किती सरकारने जाहीर केलेला आहे निधी, हे आता बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीचं आता नुकसान भरपाई सरकार देत आहे. मग याच्यामध्ये काय काय आहे बघा, जमीन महसूल सूट असेल, सहकारी खर्चांचे पुनर्वठन असेल, परीक्षा शुल्क असेल, तिमाही वीजबिलात माफी असेल, शेतीशी निगडीत कर्जाची स्थगिती असेल, या घोषणासुद्धा याच्यामध्ये संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढील जे काय आहे ते तालुके बघा, एकूण तालुके किती आहे, पालघरमध्ये 4, पालघर, डहाणू, त्याचबरोबर विक्रमगड, नाशिकमध्ये कळवण, देवळा, इगतपुरी, व्यंशता आहे, मालेगाव, निफाड, नांदगाव, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पूर्ण आहे. धुळ्यामध्ये 3 तालुके, धुळे, साक्री, सिंदखेड, जळगावमध्ये एकूण 13 तालुके आहे. अहिल्यानगरमध्ये 14 तालुके आहे, अंशतः पारनेर, संगमनेर, अकोले आहे. पुणे हवेलीमध्ये 2 तालुके, हवेली आणि इंदापूर. सोलापूरमध्ये एकूण 11 तालुके आहे. सांगलीमध्ये 10 तालुके आहे, मिरज, वाळवा, शिरशिराळा, पलूस, खासगाव, मागवटे, मानकाळ, विटा. सातारामध्ये 3 आहे, कोरेगाव, खटाव, मान आणि अंशतः 5 आहे, सातारा, कराड, फलटण, जावळी. कोल्हापूरमध्ये 3 आहे, अंशतः
आणि 5 पूर्ण आहे. करवीर, राधानगरी, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 आहे, बीडमध्ये 11 आहे, लातूरमध्ये 10 आहे, धाराशिवमध्ये 8 आहे. अंशतः याच्यामध्ये कोणतं नाही. अंशतः आणि पूर्ण याच्यामध्ये काय फरक आहे? अंशतःमध्ये ठराविक ठिकाणीच फक्त नुकसान झालेलं आहे, बाकी ठिकाणी काही नुकसान झालेलं नाही. आता याच्यानंतर एकूण नांदेडमध्ये 16 आहे. याच्यामध्ये कंधार असेल, किनवट असेल, मुदखेड असेल, भोकर असेल, अर्धापूर असेल, हदगाव असेल. परभणीमध्ये एकूण 9 आहे. हिंगोलीमध्ये 5 आहे. बुलढाणामध्ये सर्वाधिक नुकसान आहे, 13 आहे. अमरावती 14 आहे. अकोलामध्ये 7 आहे. वाशिममध्ये 6 आहे. वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, मानोरा. यवतमाळमध्ये 16 आहे. वर्धामध्ये 8 आहे. नागपूरमध्ये 13 आहे. त्याचबरोबर भंडारामध्ये एकूण 9 आहे. अशी एकूण महाराष्ट्रामध्ये जी काही जिल्ह्यांची यादी आली आहे, अंशतः 31 आणि पूर्णतः 251, एकूण 282